तर मित्रांनो, याच्या अगोदर आपण चर्चा केली होती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बद्दल, MPSCबद्दल, त्याच्या नोट्सबद्दल चर्चा केलेली होती. UPSCबद्दल म्हणजे NDA, CDS, रेल्वे या भरतीबद्दल, डिपार्टमेंट एक्झाम आहे, बँकिंगच्या आहेत, अशा सरळ सेवा आहेत. सरळ सेवा परीक्षेचा आपण मागच्या वेळेस इंग्लिशच्या नोट्सचा आपण ग्रामर सेशनचा पार्ट मी तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. आता तोच पार्ट आहे. पहिला आपण टेन्सेसचा पार्ट बघतो. इथे बघा, टेन्सेस आहेत. टेन्सेसमध्ये इथे दिसते बघा, वाक्य तयार करण्यासाठी काळ येणं अत्यंत उपयुक्त आहे असं मी लिहिलेलं आहेच. 3 मुख्य प्रकार पडतात. एक प्रेझेंट टेन्स आहे, इथं प्रेझेंट टेन्स. दुसरा आहे पास्ट टेन्स. तिसरा आहे फ्युचर टेन्स, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आणि प्रेझेंट टेन्समध्ये त्याचे उपप्रकार आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, त्यालाच प्रोग्रेसिव्ह म्हणतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिम्पल प्रेझेंटला साधा वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअसला चालू वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्सला पूर्ण वर्तमान काळ आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसला चालू पूर्ण वर्तमान काळ आहे. तर पहिला इथे चावी मी नोट करून दिलेली बघा, व्यवस्थित दिसत आहे. व्हिडिओ पॉज करा, थांबवून व्यवस्थित पहा कशी चावी दिलेली आहे. फर्स्ट पर्सन कुठले, सेकंड पर्सन कुठले, थर्ड पर्सन दाखवलेले आहेत बघा. फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन यू आहे, त्याचेच प्ल्युरलमध्ये वी आणि यू दाखवलेला आहे. सेकंड पर्सन आहे तुमचा यू आणि प्ल्युरलमध्ये यूच येतं आहे. थर्ड पर्सनमध्ये ही, शी, इट येतो आणि प्ल्युरलमध्ये दे येतं आहे. दिसतं आहे तुम्हाला. व्हिडिओ पॉज करा. पहिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पहिला टॉपिक सुरू होतं आहे आणि सुरू झाला, तुम्ही पाहिलंच. त्याच्या पुढचं इथे आपल्या सवयी किंवा दैनंदिन क्रिया सांगण्यासाठी आपण हॅबिच्युअल किंवा डेली रुटीन ॲक्शनमध्ये आय ब्रश माय टीथ रेग्युलरली, रमन ऑलवेज टेल्स लाईज. त्रिकालवादित सत्य सांगण्यासाठी युनिव्हर्सल ट्रूथमध्ये आपण द आर्टिकल वापरतो. सर्वसाधारण गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा जनरल म्हणजे दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. भविष्यात काळातील योजना सांगण्यासाठी अवर शिप्स रिटर्न नेक्स्ट वीक. तर त्याच्यासाठी आपण काय केलं जातो, प्रेझेंट टेन्सचा आपण वापर करत असतो. इथे पहा, व्यवस्थित पेज तुम्ही पहा, वाचून घ्या, समजून घ्या. असा 1-2 पेजेसचा पार्ट मी आज तुम्हाला पाठवतो आहे. तुम्ही पहा, व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून तो काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये नोंद करा. पाहिलं.